आणि वडील मला काय म्हणायचे की निलेश, तू तुझ्या आयुष्यात काही करू शकत नाही. आणि मला जे बनवलंय मित्रांनो, जे माझ्या निगेटिव्ह एनर्जीला मी पॉझिटिव्ह कन्व्हर्जन केली. मी माझ्या टीमला पण कायम सांगत असतो, जर एखाद्याने आपल्याला शिवी दिली ना, ती आशीर्वाद रूपाने आपल्या व्हेंचरमध्ये घ्या. ऑटोमॅटिकली त्याचा खूप मोठा बिझनेसमध्ये रूपांतर होईल. त्याच्या माध्यमातून आपण खूप चांगले बनून आपल्यामुळं खूप लोक बनतील. आणि हीच कन्सेप्ट घेऊन मित्रांनो, म्हणजे ती वडिलांनी ज्यावेळेस मला म्हणायचे की तू काहीच करू शकत नाही, तर आतून एक एकदम जास्त विल पॉवर अशी असायची की यस, आता बाकीच्या समाजामध्ये कॉम्पिटिटर नाहीये, आपला जो कॉम्पिटिटर आहे ते आपल्या घरात आहे, आपले वडील यार, आपल्याला त्यांना विन करून दाखवायचंय. जर मी कारण देत बसलो असतो यार परिस्थिती नाहीये, घरचे असे, वडील दारू पिताय, वडील आईला मारताय किंवा मला पण मारताय, मला पण शिव्या देताय, या परिस्थितीमधून मी मोठं कसं व्हायचं. जर मी कारण दिले असते तर आज मी मित्रांनो 300-400 रुपये रोज कमावणारा माणूस असतो. माणसाला जे लढायचं असतं ना, माणसाचा जो पहिला कॉम्प्युटर असतो ना, तो आपण आतून असतो. जोपर्यंत तुम्ही आतून ठरवत नाही ना, तोपर्यंत होणार नाही. आणि ह्या बॅकग्राऊंड मधून मी आलोय.